कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की रजो रागात्मक विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी सुलभ करून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। 14व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 14व्या अध्यायातील 7व्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। भगवान परमात्मा 3 गुणांचं वर्णन करतात, कारण हे गुण जे आहेत हे जीवाला बांधतात। मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे। जीवात्मा जो आहे तो मूळचा मुक्त आहे, कारण तो परमात्म्याचा अंश आहे। परमात्म्याचा अंश असलेला हा जीव पण बद्ध का झाला, तर त्याला कारण जे आहे त्याची गुणामध्ये असलेली आसक्ती, अज्ञानामुळे तो आपल्याला अपूर्ण समजतो आणि पूर्ण होण्याकरता तो गुणाशी तादात्म्य करतो आणि गुणाशी तादात्म्य करून त्याला वाटतं आपण पैरात पूर्ण हो, परंतु पूर्ण न होता तो आणखीन बद्ध होतो। म्हणून कोणते कोणते गुण कसे कसे बांधतात हे सांगण्याकरता म्हणून सत्वगुण कसं बांधतो याचं विस्ताराने वर्णन काल भगवंताने आपल्याला सांगितलं। ज्ञानोबाराय सुद्धा त्याच्यावर विस्ताराने चर्चा करतात। सत्वगुणाचे 2 पाश सांगितले, एक सुखाचा पाश आहे आणि दुसरा ज्ञानाचा पाश आहे। सुखाने आणि ज्ञानाने हा सत्वगुण आपल्याला बांधतो, म्हणजेच जीव जो आहे तो त्या ठिकाणी मुक्त असलेला जीव मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे असं म्हणत आपली मूळची सुखरूपता आणि मूळची ज्ञानस्वरूपता विसरतो। म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे की सुखरूपता जी दिसते ही मला जी प्राप्त झालेली आहे ती विषयाची आहे, क्षेत्राचा धर्म आहे, तो माझा धर्म नाही, मी सुखरूप आहे। ज्ञान जे प्राप्त झालेलं आहे हे सुद्धा क्षेत्राचा धर्म आहे, मी मूळचा ज्ञानस्वरूप आहे असा निश्चय करून या सत्वगुणाच्या पाशातून सुद्धा मनुष्याने त्या ठिकाणी निवृत्त झालं पाहिजे। यानंतर पुढचा जो गुण आहे तो रजोगुण आहे। सत्वगुणाचा पाश जो आहे तो शेवटचा पाश आहे। सत्वगुण जो आहे तो उत्कृष्ट गुण सांगितलेला आहे। मध्यम गुण कोणता आहे तर तो रजोगुण आहे। मनुष्याला आपल्याला कोणत्या गुणाने नेमकं बांधलं आहे याचा विचार करायचा आहे आणि त्याच्यानुसार मग उपाय करायचा आहे। रोग कोणता झालेला आहे त्याचा विचार डॉक्टरला कळतो आणि त्याच्यानुसार मग डॉक्टर काय करत असतात, उपाय करत असतात। एखादा जर तमोगुणाने बांधला असेल तर तमोगुणातून त्याला लगेच सत्वगुणात येता येत नाही। तमोगुणातून पहिल्यांदा रजोगुणात यावं लागतं, रजोगुणातून मग सत्वगुणात आणि सत्वगुणातून मग त्याला गुणातीत व्हायचं आहे। म्हणून
कोणत्या गुणाने आपल्याला बद्ध केलेलं आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि गुणातीत होण्याकरता याचा खूप उपयोग आहे. भगवान परमात्मा हे सगळं क्रमाक्रमाने आपल्याला सांगणार आहे. तेव्हा रजो रागात्मकम विद्धी, रजोगुण जो आहे तो कसा आहे त्याचं पहिल्यांदा स्वरूप सांगतात. मागे सत्वगुणाचं स्वरूप सांगितलेलं होतं आणि मग नंतर त्याचे 2 पाश सांगितले होते. तसं आता रजोगुणाचं स्वरूप काय, रजोगुण असतो कसा, रजोगुण दिसतो कसा, तर रजो रागात्मकम विद्धी. अर्जुनाला भगवान म्हणतात रजोगुण जो आहे तो रागात्मक आहे असं तू जाण. रागात्मक म्हणजे काय, तर काम हे ज्याचं स्वरूप आहे. राग शब्दाचा अर्थ पुढे ज्ञानोबारायांनी सांगितलेच आहे, रंजन करणारा, रंगवणारा, आसक्त करणारा. जसा एखादा रंग असतो आणि त्या रंगाच्या सहवासामध्ये जर आपला कपडा गेला तर तो रंग बरोबर त्या कपड्याला लागतो. खाली बसला आपण तरी तो रंग लागतो, लाल रंग लागतो, पिवळा रंग लागतो. तसा हा रंग होणार आहे, आसक्त करणार आहे. म्हणून रजो रागात्मकम विद्धी म्हटलेले आहे. तृष्णा संग समुद्भवम, हा रजोगुण कुठून निर्माण होतो, तर तृष्णा आणि आसंग यांच्यापासून तो निर्माण होतो. किंवा रजोगुण तृष्णा आणि आसंग यांना निर्माण करतो, असं दोन्ही प्रकारे चिंतन आहे. तृष्णा म्हणजे विषयाची इच्छा, तीव्र इच्छा, अप्राप्त विषय प्राप्त व्हावेत अशी तीव्र इच्छा आहे, त्याला म्हणायचं तृष्णा. पुढे येणारच आहे ओवी, तैशी तृष्णा वाढलिया, मग मेरोई हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारू नाही ओळख. इच्छा वेगळी आहे, तृष्णा वेगळी आहे. इच्छा पूर्ण होत असते पण तृष्णा पूर्ण होत नसते. आवश्यक असल्यानंतर जे हवं असं वाटणं त्याला म्हणायचं इच्छा, आणि आवश्यकता नसताना हवं वाटणं त्याला म्हणायचं तृष्णा. म्हणजे गुरुवारी थोडंसं विनोदाने सांगत असतं, म्हणजे भूक लागल्यावर जेवावं वाटणं इच्छा, आणि जेवल्यावर तंबाखू खावं वाटणं ते तृष्णा. तहान लागल्यानंतर पाणी प्यावंसं वाटणं इच्छा, आणि भलतं सलतं प्यावंसं वाटणं. आपल्याला कपडे असावे वाटणं इच्छा, आणि किती कपडे असले तरी असावेच वाटणं. घर असावं वाटणं इच्छा, आणि घरं असावी वाटणं. दुःख देण्याला कारण इच्छा आहे का तृष्णा आहे? तृष्णा आहे. तृष्णेचा तो काहो काहावितो. काय तृष्णेचा तो काहो काहावितो. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेशी. केलिया फावला ठाईचा तो लाहो, तृष्णेचा तो काहो कहावितो. तृष्णा जर मागे लागली माणसाच्या तर ती तृष्णा जी आहे ती त्याला रात्रंदिवस धावायला लावते. म्हणून तृष्णा आणि अप्राप्त विषय त्याच्या संबंधित तृष्णा आहे, आणि प्राप्त विषयाच्या संबंधी हा विषय जाऊ नये. अतिप्रीती अति आसक्ती आहे, त्याला म्हणायचं आसंग. मग हा रजोगुण कुठे निर्माण होतो? तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा आणि आसंग याच्यातून याचा उद्भव होतो, आणि पुन्हा याच्या माध्यमातून पुन्हा तृष्णा निर्माण होते आणि पुन्हा आसंग निर्माण होतो. असं चक्र आहे. रजोगुणातून तृष्णा, तृष्णेतून परत रजोगुण,
म्हणून रजोरागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम, अशा प्रकारचा हा रजोगुण आहे. रंगवणारा आहे, आसक्त करणारा आहे. तन्निबध्नाति कौंतेय, हे कौंतेय, हा रजोगुणसुद्धा आपल्याला विशेष प्रकारे बांधतो. कशाने बांधतो? ह्या रजोगुणाच्या दोऱ्या, एक दोरी आहे ती म्हणजे तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम, कर्माचा संग निर्माण करतो, कर्माची आसक्ती निर्माण करतो, कर्तृत्व आसक्ती निर्माण करतो. आणि कर्तृत्व आसक्तीच्या माध्यमातून पुढे मग भोक्तृत्व आसक्ती निर्माण होते. मी हे केलं, मी ते केलं, मी हे करीन, मी ते करीन, अशा पद्धतीने त्याला कर्मामध्ये गुंतवतो. कर्माची आसक्ती इतकी निर्माण होते, कर्तृत्व आसक्ती निर्माण होते आणि ती कर्तृत्व आसक्ती त्याला बांधते या देहाबरोबर. आहे आत्मा, आहे परब्रह्म, पण परमात्मा स्वरूप असलेला हा त्या कर्तृत्वाच्या आसक्तीमुळे मी करता ऐसे म्हणे. प्रकृती करी कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे, येत करता येणे नामे बोलीजे जीव. मी असं म्हणत जातो, मी हे केलं, मी ते केलं, मी हे करणार, मी ते करणार, आणि कर्मामध्ये तो प्रवृत्त होतो, अनेक प्रकारची कर्म करत राहतो. अशा प्रकारे गुंतवणारा जर कोण असेल तर तो आहे रजोगुण. हे रज याची कारणे जीवाशी रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. ज्ञानोबराय म्हणतात याला रज का म्हणायचं? हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे. हा जीवाला काय करतो? विषयात रंजवण्याच्या कलेत हा तरबेज आहे. रंजन करतो, रंगवतो, आसक्ती निर्माण करतो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? हे रज याची कारणे. म्हणून याला रज म्हणायचं. रंज धातू आहे आणि म्हणून त्याच्यापासून हा रजोगुण शब्द तयार झालेला आहे. जीवाला रंजवतो, आसक्त करतो, म्हणून याला रज म्हटलेलं आहे. हे अभिलाखाचे तरणे सदाची गा. आणि रजोगुण जो आहे अभिलाषाचे नेहमीचे कधी न आटणारे तारुण्य आहे. हा कधी म्हातारा होत नाही. रजोगुण जो आहे अभिलाषाच्या तरुणपणाचं नावच काय आहे? रजोगुण. म्हणजे याच्यामध्ये अभिलाष जो असतो तो नेहमी तरुण असतो, म्हणजे कायम मनामध्ये अभिलाषा निर्माण करतो. रजोगुण वाढला माणसाचा की त्याच्या इच्छा वाढतात आणि इच्छा वाढल्या की माणसाच्या जीवनात क्रिया खूप वाढतात. म्हणून अभिलाषाचे तरणे सदाची गा म्हटलेले. तो कधी म्हातारा होत नाही, म्हणून याला अभिलाषाचं तारुण्य असं म्हटलंय. हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे, मग वारया वळगे चिंतेचिया. हां, तृष्णेची आहे का? मग वारया वळगे चिंतेचिया. हे जीवी मोटके रिगे, थोडासा हा जीवामध्ये आला, हा म्हणजे कोण? रजोगुण. आणि कामाच्या मधी लागे, थोडासा प्रवेश केल्यावर जीव कामाच्या मस्तीत येतो, कामाचा मत तयार करतो जीवामध्ये, आणि मग तो विषयाच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ दिला विषयाच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो.
मग वारया वळगे चिंतेची, विषयाचे चिंतन. विषय चिंतन रूपी वाऱ्यावर काय होतो, हा स्वार होतो. म्हणजे कामाच्या मधी लागे, हा आल्याबरोबर कामाची मस्ती निर्माण होते. मग इच्छा हे कुमारी झाली, कामाच्या तारुण्य आली, ते द्वेषेशी मांडलेली वरावडी. तिथे तारुण्याच्या संबंधाने, मागच्या ओळीच्या संबंधाने ही ओळी लागते. आता इथे हा रजोगुण एकदा का माणसाच्या जीवनामध्ये वाढला की कामाच्या मधी लागे, कामाच्या मस्तीत येतो. म्हणजेच कामना माणसाच्या मनात बळावते. कामाची बावटी धरून या, पण तो द्वेष असेल मला वाटतं. ती व्याख्या कोणाची? हां. तर हा जो रजोगुण आहे, थोडा जरी शिरला माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, लगेच कामाची मस्ती तयार होते. कामना म्हणजे कामना निर्माण होतात. आणि मग पुढे वारया वळगे चिंतेची, विषय चिंतन रूपी वाऱ्यावर हा स्वार होतो. म्हणजे विषयाचं चिंतन खूप व्हायला लागतं. अंतःकरणामध्ये कामना निर्माण झाल्यानंतर अनेक विषयाची चिंता. हो, तैशी चिंता अपार वाढविती निरंतर, जीवी सुनी अपार विषयाधिक. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या चिंता विषयाच्या, हे मला मिळवायचं आहे, ते मला मिळवायचं आहे, अशा प्रकारे विषयाच्या अनेक प्रकारच्या चिंता हा मनामध्ये निर्माण करतो. कशा पद्धतीने? एक ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं, घृते आंबुखोनी आगियाळे, वज्राग्नीचे साधुकले, आता बहु थेकुले आहे तेथ, तैसी खवळे चाड, होय दुःखा सकट गोड, इंद्रश्रीही साकड गमो लागे. घृते आंबुखिनी आगियाळे म्हणजे पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडलं व त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असता, ते अग्नीस हे कमी आहे अथवा जास्त आहे असं म्हणता येईल काय? म्हणजे अगोदरच अग्नी आहे, पण अग्नीत काय शिंपडलंय? तूप शिंपडलं. इंधने निमाला अग्नी कोठे, विषय सेविता कोण तृप्त झाला. घृते आंबुखीनी आगियाळे, ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकावं आणि त्याला पुन्हा त्या वज्राग्नीचं साह्य व्हावं किंवा विजेच्या अग्नीचं साह्य व्हावं. मग आता बहु थेकुले आहे तेच, मग आता तिथं काही कमी जास्त तो अग्नी म्हणेल का? अग्नी तो एकदम भडकतो. तसं हा रजोगुण अनेक प्रकारच्या कामना निर्माण करतो मनामध्ये. आणि हा एकदा का आला की त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकावं त्याप्रमाणे तैसी खवळे चाड, इच्छा माणसाच्या खवळतात. त्या पुराणामध्ये ययाती राजाची कथा आलेली आहे, भागवतामध्येच आलेली आहे. ययाती मला वाटतं नहुष राजाचा मुलगा आहे. तो नहुषही असाच, नहुष स्वर्गादी प्रति जाहला, परी रहाटी भांबावला. हो, स्वर्गाला जाण्यासाठी खूप त्याने यज्ञ केले, प्रयत्न केले. आणि प्रयत्न केल्यानंतर स्वर्गात गेल्यावर शांतता आहे का? स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा तिथे ते सुख त्याला कमी वाटायला लागलं. आणि म्हणून त्या पहिले जे इंद्र होते त्याच्या पत्नीकडे तो जाण्याची इच्छा करू लागला.
तिने बृहस्पतींना विचारलं, माझ्यावर फार मोठं संकट आलं. म्हटले तू एक काम कर, त्याला म्हणून आत्तापर्यंत असं ज्या वाहनात कोणी बसून आला नाही अशा वाहनात तू बसून ये, तर मी तुझा स्वीकार करील. म्हटलं आत्तापर्यंत न गेलेलं वाहन म्हणजे, म्हटलं ऋषींनाच मी पालखी व्हायला लावतो. म्हणून ऋषींना पालखी व्हायला लावली आणि लवकर इतकी घाई त्याला झाली, मनामध्ये अति इच्छा, उत्कट तीव्र इच्छा. मग त्या ऋषींना त्या ठिकाणी काही बोलू लागला, सर्प सर्प म्हणायचा, लवकर चला. हां आणि असं म्हटल्यानंतर त्या ऋषीने शाप दिला, आम्हाला सर्प म्हणतो का, तू सर्प होशील. राहटी भांबावला तो भुजंगत्व पावला, त्याचाच मुलगा ययाती आहे. तो जंगलात गेलेला असताना त्या शुकाचार्यांची मुलगी देवयानी ती नदीत पडली, आपली विहिरीत पडली होती. तिला ते ढकलून दिलं होतं त्या शर्मिष्ठा नावाच्या मुलीने, राजाच्या मुलीने. वृषपर्वा नावाचा राजा आहे. मग तिला वर काढलं. ती म्हणायला लागली, आता तुम्ही मला स्पर्श केला, तुम्हाला माझ्यावरच विवाह करायला लागेल. म्हटला तू ब्राह्मण मुलगी आहे, मी क्षत्रिय राजा आहे. ती म्हटली मी काय हरकत नाही, मला शाप आहे, कचानी मला शाप दिलेला आहे, तुला क्षत्रिय पती मिळेल म्हणून, आणि म्हणून हे प्रारब्ध आहे असं तुम्ही समजा. त्यांनी सांगितलं तुझे वडील जे आहेत ते महाभयंकर आहेत, शुक्राचार्य, ते शाप देण्यामध्ये समर्थ आहेत, त्यांची परवानगी. म्हणजे मी परवानगी काढते. विवाह झाला. ती देवयानीने त्या विवाहात आट घातली की त्या राजाची मुलगी माझ्यावर दासी म्हणून आली पाहिजे, शर्मिष्ठा नावाची. मग या देवयानीला 2 मुलं झाली, यदू आणि ध्रुव. आणि त्या शर्मिष्ठेलाही 3 मुलं झाली. मग शर्मिष्ठेला मुलं झाली, दासीला मुलं झाली. तिने गारानं केलं शुक्राचार्याकडं. मग त्या शुक्राचार्यांनी शाप दिला, म्हातारा होशील म्हणजे तू. मग तो काय झाला, म्हातारा झाला. मनामध्ये इच्छा तशा शिल्लक राहिल्या. आपल्या पोरांच्याकडे गेला, 5ही पोरांना, देवयानीची 2 मुलं आणि शर्मिष्ठेची 3 मुलं. म्हणायला लागला की आता माझ्या इच्छा अजून तशा शिल्लक राहिल्या, तुम्ही सगळे तरुण आहे. त्या शुक्राचार्यांनी उशाप दिला होता, कोणी पोराने तुला जर तारुण्य दिलं तर ते तारुण्य घेतलं तरी तू तरुण होशील. प्रत्येक मुलाकडे जायचा बापाने म्हणायचा, हात जोडून म्हणायचा, मला थोडंसं तुमचं तारुण्य द्या आणि तुम्ही माझं म्हातारपण घ्या. कोण पोरगा घेणार आहे हो? यदूने नाही म्हटलं म्हणून यदूला शाप दिला, तू कधी राजा होणार नाहीस. तो ध्रुव त्यालाही शाप दिला, सगळ्या पोरांना शाप दिला. फक्त शेवटचा जो पुरू होता, पुरुरावा वेगळा, आणखीन पुरू राजा आहे तिथे, त्याने ह्याचं तारुण्य म्हातारपण घेतलं आणि आपलं तारुण्य बापा करता दिलं. बरं का, काय मुलगा असेल, म्हटलं बाबा तुमची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. दिल्यानंतर अनेक वर्ष त्याने विषय भोगले. शेवटी त्याला वैराग्य निर्माण झालं आणि त्याने एक श्लोक लिहिला, न जातु काम कामानाम उपभोगे न शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. हा इच्छा माणसाच्या कधी संपत नाहीत. मी अनेक वर्ष माझ्या मुलाचं तारुण्य घेतलं, विषयाचं सेवन केलं, पण मी अजूनही तृप्त झालो नाही. त्यामुळं वैराग्य धारण करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणून तो मग वनात भगवत चिंतन करण्याकरता गेला. तैसा भोगी काम वाडे इंदिने आगीशी हाकाकू चढे खा खाते ठेली. ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून तो पुरुरावा तुम्ही म्हणताय त्याचंही असंच आहे. रजोगुण वाढला, साक्षात त्याचा पराक्रम पाहून उर्वशी तिथे आली मृत्यूलोकामध्ये. आणि उर्वशी बरोबर तो त्या ठिकाणी अनेक वर्ष राहिला. उर्वशीने काही अटी घातल्या आणि मग ती उर्वशी निघून गेली. तर तिन्ही लोकाचा राजा असलेला हा पुरुरावा राजा, त्याने गीत गायले, त्याला आयल गीत म्हणतात भागवतामध्ये.
फार सुंदर असं गीत आहे. अहो मे मोह विस्तार, म्हटलं काय माझ्या मोहाचा विस्तार आहे. हो, आणि अशा पद्धतीने माझं सगळं आयुष्य फुकट गेलं म्हणतो. कामना माणसाच्या जीवनामध्ये कसं बंधन निर्माण करते, आणि म्हणून त्यालाही वैराग्य झालं. पुढे त्या उर्वशीला मिळवण्याकरता त्याने पुन्हा यज्ञ केले. खूप विस्ताराने भागवतामध्ये कथा आलेली आहे. तेव्हा तैसी खवळे चाड, होय दुःखा सकट गोड, अशा प्रकारे जेव्हा इच्छा खवळते, कामना खवळते, होय दुःखा सकट गोड, मग दुःखसुद्धा त्याला गोड वाटायला लागतं. अनेक प्रकारचे दुःख भोगायला लागतात, क्लेश भोगावे लागतात. पण सगळी दुःख क्लेश तो काय करतो? सहन करतो. इंद्रश्री साकड गमो लागे, इंद्राचं वैभव सुद्धा त्यापुढं त्याला काय वाटतं? फिकं वाटायला लागतं. इच्छा खवळते. रावण, हिरण्याक्ष, वेन, अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पहा त्या रावणा काय झाले. हो, किती प्रकारचे दुःख रावणाला सहन करावी लागली. काय त्याच्या मागे काय? इच्छा. धृतराष्ट्राच्याही जीवनामध्ये त्याला जे दुःख भोगावं लागलं त्याला कारण काय आहे? सगळी तृष्णा. तैशी तृष्णा वाढली. अहो अर्ध राज्य जर केलं असतं पांडवांना, आपल्या मुलाला अर्ध, काय प्रश्न झाला असता का? नाही. पण माझ्याच मुलांना सगळं राज्य मिळालं पाहिजे, भावाच्या पोराला अजिबात राज्य नाही मिळालं पाहिजे. बिचारी म्हणत होते 5 गावं द्या, पण धृतराष्ट्राला सुद्धा ते मान्य नव्हतं. मागे आपण पाहून आलो. म्हणजे पांडूला राजा केलं. पांडू लहान होता, धृतराष्ट्र मोठा होता. पण धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे पांडूला राजा केलं. तो म्हणायला लागला मी आंधळा असलो म्हणून काय झालं, मी राजा का होऊ शकत नाही. आणि ते मनात असलेलं शैल्य, दुखणं, झालेला अपमान त्यांनी त्या पोरांच्यावर काढला. पांडूच्या वरून दाखवत नव्हता. वरून म्हणायचा भीमा तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, दुर्योधनापेक्षा जास्त प्रेम आहे. पण अंतःकरणामध्ये इच्छा, आणि त्याचा परिणाम शेवटी सगळं कुळ नष्ट झालं. रावणाचं सुद्धा सगळं कुळ नष्ट झालं. म्हणून तैशी खवळे चाड, होय दुःखा सकट गोड. मग त्याला दुःखही दुःख वाटत नाही. तया दुःखिया दुःखचे जिव्हार, ते विषय कर्दमीचे दरदूर, भोग जळाचे जळचर सांडिती केवी, आणि विषयाची गोडी. जो जितू मेला न संडी, स्वर्गीही खावया जोडी येथोनीची. जो अखंड भोगात जचे, जया व्यसन काम क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी. विशेषुनोनी जाये परी न शिने, सावधू नोहे कुहिला हाती खाये कोडी जैसा. हां, अशा प्रकारे तैसा जो विषया लागी, उडी घाली जळती अंगी, व्यसनाचे अंगी लेणे मिरवी. फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीची. तैसा जन्मोनी मृत्यूवरी, विषय त्रासिता भोवती परी, तरी त्रासू नेगे धरी अधिक प्रेमा. विषय त्रासून जातात, पण ह्याला त्रास वाटत नाही. अनेक प्रकारची दुःख आहेत. हां, नल आहे तरी गारुडी साप आहे. काय कीजे शिनुचे होय गोडू एका. म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? शिनच गोड वाटतो.
दुःखसुद्धा त्याला दुःख वाटत नाही, आनंद वाटतो त्याला. आणि म्हणून तैशी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रश्रीही साकड गमो लागे. इंद्राचं वैभव सुद्धा त्याला या आपल्या विषयाच्या समोर काय वाटतं, तुच्छ वाटतं. आसक्ती निर्माण झालेली आहे, प्रेम निर्माण झालं आहे. त्यामुळे सामान्य जरी विषय असले तरी त्याला ते मोठे वाटायला लागतात. जिथं प्रेम असतं ते माणसाला मोठं वाटतं, त्यातला दोष दिसत नाही, आसक्ती असते म्हणून. हो. तैशी तृष्णा वाढीनलिया मेरोई हाता आलिया, तरी मनी एखादिया दारू नाही ओळखो. मग अशा प्रकारे तृष्णा वाढली, इच्छा वाढली की किती वाढते. अनेक कष्ट सहन करतो, दुःख सहन करतो, पण तरीसुद्धा ते इच्छा ते तैशी तृष्णा वाढीनलिया, इतकी तृष्णा वाढते. मेरू ही हाता आलिया. मेरू म्हणजे काही सामान्य आहे का हो? मेरू हा सोन्याचा पर्वत आहे असं म्हणतात. मग सोन्याचा पर्वत जरी हाताला आला तरी सुद्धा त्याला असं वाटतंय अजून काहीतरी मिळालं पाहिजे. तरी म्हणे एखादिया, हो आहे मेरू आपल्याकडे ठीक आहे, आणि याने काय होणार आहे सोन्याच्या पर्वताने, एवढंच. म्हणजे लाभात लोभो विवर्धते असं सूत्र आहे. माणसाला लाभ झाला का त्याचा लोभ वाढतो. एखादी गोष्ट प्राप्त झाली की त्याच्यात तृप्ती राहत नाही, त्याला दुसरं आणखीन काहीतरी मिळावं, कारण रजोगुण वाढला. रजोगुण वाढल्यानंतर आता मेरू सारखा पर्वत, सोन्याचा पर्वत हाताला आला, पण तरीसुद्धा म्हणतो अजून एखादं कष्ट करून दुसरं काहीतरी मोठं मिळत असेल, दारुणाही वळगो. म्हणजे याहीपेक्षा अधिक श्रमाने मिळवणारे एखादे स्थान असेल तेही मिळवण्यासाठी तो काय करतो, प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायला लावतो तो रजोगुण आहे. म्हणजे रजोगुण वाढल्यानंतर माणसाची तृप्ती कधी होत नाही. रजोगुण वाढल्यानंतर इच्छा त्याच्या वाढतच जातात, आणि किती मिळालं तरी त्याला आणखीन मिळावं असं वाटतं. जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाची जोडी कृतकृत्यता. रस्त्याने चाललाय आणि चालला असताना एखादी कवडी पडलेली आहे रस्त्यात, उचलून घेतो आणि आपल्या डोक्याला लावतो, म्हणतो आज भरपूर लाभ होणार आहे आपल्याला. जीविताची कुरोंडी, कवडीहून आपले जीवन ओवाळून टाकतो. आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने सुद्धा जन्मास आल्याचे सार्थक झाले तरी असा आनंदित होतो. म्हणजे सामान्य गोष्टी मिळाल्यानंतर त्याला आनंद होतो. रजोगुण वाढलाय समजायचा. कुठली एखादा सामान्य विषय मिळाला, एखादी गाडी घेतली, नाही एखादी सामान्य गोष्ट प्राप्त, 10 रुपये मिळाले हो, किंवा तिकीटच काढलं नाही, 10 रुपये वाचवले, त्याला काय होतं, गगनात मावेन असा आनंद वाटतो. हो, किंवा खोटे पैसे मी दिले एखाद्याला, चालले, इतका आनंद त्याला होतो. फुकट आपल्याला हे मिळालं, फुकट आपल्याला ते मिळालं, त्याचा आनंद गगनात मावत नाही. समजायचं आता काय वाढलेलं आहे, जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी. कवडीवरून सुद्धा आपलं जीवन ओवाळून टाकणे. माणसाचं जीवन काय एवढं सामान्य आहे का? वास्तविक पाहता परमात्मा दर्शनाकरता प्राप्त झालेलं जीवन आहे, परंतु सामान्य कवडी करता सुद्धा जीवन खर्च करायला तयार होतो. सामान्य गोष्टीसाठी सुद्धा तो जीवन त्या ठिकाणी त्याग करायला तयार होतो. आणि अशा पद्धतीने समजायचं. मग याच्या जीवनात काय झालेलं आहे,
रजोगुण वाढलेला आहे. आजी असते वेचिजेल परी पाहे पा काय कीजेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी. आज जेवढं जवळ आहे ते सारंच खर्च केलं तर उद्या काय करायचं असा मोठ्या आशेने मोठ्या व्यवसायाचा प्रारंभ करतो. जवळ असलेल्या द्रव्याबद्दल त्यास असंतुष्टता म्हणे आजी असते वेचिजेल. आज आहे ना ते काही दिवसांनी जाईल. मागे मी गोष्ट सांगितली होती, तो जो एक श्रीमंत मनुष्य होता, खूप श्रीमंत, त्याने आपल्या कारकुनाला सांगितलं आपल्याकडे किती संपत्ती आहे याचं मोजमाप करून सांगा. त्याने सांगितलं तुमच्या 3 पिढ्या काही काम न करता निवांत बसून खातील एवढं आहे तुमच्याकडे. किती पिढ्या? तो म्हटलं 4थी पिढी काय खाणार. रात्रभर त्याला झोपच लागली नाही. 4थ्या पिढीची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, 4थ्या पिढीची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. मग सकाळी उठल्यास थोडंसं धान्य घेतलं आणि एका साधूकडे गेला. महाराज धान्य घेऊन आलो आहे. महाराजांनी ओळखलं थोडंसं धान्य आणलं आहे पण मागायचं भरपूर दिसतंय. काय पाहिजे म्हटले कशा करता धान्य आणलं. धान्य मला नको. अहो राहू दे ना तुम्हाला काय स्वयंपाक वगैरे करायला, तुम्हाला भात खिचडी करायला, भाकरी बनवायला. म्हणले आता माझं जेवण झाले बाळा. म्हणले संध्याकाळच्या जेवणाकरता होईल. म्हणले अरे संध्याकाळच्या जेवणाचं धान्य मी आता घेत नाही, संध्याकाळी कोणी आणून दिलं संध्याकाळी तर घेतो, नाही तर आपलं उपाशी राहतो. तुझं काम काय आहे मला सांग. म्हणले माझं उत्तर मिळालं मला. तुम्ही संध्याकाळचं आता चिंता करत नाही. माझी चिंता कोणती चालली? 4थ्या पिढीची. आज असते वेचिजेल परी पाहे पा काय कीजेल. पुढे काय करू मग. आता आहे ते जाईल, मग पुढे काय करायचं. वास्तविक पाहता माणसाला लागतं किती, पण माणसाचं सगळं जीवन नको ते संग्रह करण्यात जातं आणि जीवनाचं ध्येय त्या ठिकाणी जे आहे करायला पाहिजे ते राहून जातं आणि नाही तेच गोळा करण्यामध्ये सगळं जीवन जातं. आणि त्यामुळे फायदा कमी, भांडणं निर्माण होतात. मिळवूनी धन लावी पोराशी भांडण. धन मिळविले कोटी सवे नयेरे लंगोटी असा प्रकार होतो. म्हणून आजी असते वेचेल परी पाहे पा काय कीजेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी. अशा प्रकारे पांगिस्त होतो, आशा वाढवतो आणि मोठ्या व्यवसायाला प्रारंभ करतो. वडील म्हणजे मोठा, मग आणखीन मोठा व्यवसाय काहीतरी केला पाहिजे. आणि मग त्या मोठ्या व्यवसायामध्ये भांडवल त्या ठिकाणी गुंतवतो. चाललेलं असतं व्यवस्थित, एक दुकान व्यवस्थित चाललेलं असतं, पण लोभामुळे दुसरं दुकान टाकतो, तिसरं दुकान टाकतो, कर्ज काढतो. छोटीशी शेती असते त्याच्यावर पोटभर चाललेलं असतं, पण कोणीतरी सांगतं ही शेजारची जी आहे ना ती कमी पैशात मिळते. हा कर्ज काढून ती घेतो आणि ते कर्ज अंगावर येतं आणि जे आहे हातचं ते सगळं. चांगलं घर असतं, कोणीतरी सांगतं शेजारी एक घर आहे, तुम्ही आहे म्हणून तुम्हाला कमी पैशात देतो म्हणतो. कर्ज काढून घ्या एवढं घर. एक घर असताना सुद्धा दुसऱ्या घराचं अपेक्षा निर्माण होते. कर्ज काढतो, घेतो, कर्ज फिटत नाही, जन्मभर ते कर्ज बोजा घेऊन राहतो, आहे ते सगळं जातं. हां, की तो मासिया वेटाळी जेबा तैसे प्राणी कवने लोभा वाढवी ती तृष्णा. मग जन्मभर दुःख भोगावं लागतं. परमार्थ तर करायला वेळ मिळतच नाही, नामस्मरण चिंतन करायला वेळ मिळत नाही. जन्म तो कर्ज फेडण्यामध्ये आणि दुःख भोगण्यामध्ये जातो. म्हणून याला कारण जर काय असेल तर रजोगुण आहे, लोभ आहे. मने स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे, यया लागी धावे याग करू. म्हणून
स्वर्गात गेल्यानंतर तिथं काय खायचं म्हणून काय करतो, याग करायला सुरुवात करतो. वास्तविक पाहता स्वर्गात गेल्यानंतर काही चिंता आहे का हो? पण तिथली सुद्धा चिंता त्याला की तिथं गेल्यावर काय खायचं म्हणून याग करू धावे. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, या लागे धावे याग करू. जिन याही परवती वाहती चिंता. म्हणजे जिवंत असताना चिंता आहेच आहे, पण मेल्यावर सुद्धा तिथं आपलं कसं होईल म्हणून आताच चिंता. इथली तर चिंता आहेच आहे, पण परलोकाची सुद्धा चिंता करतो. आणि सगळी सकाम कर्म त्याच्या जीवनात करतो. व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचुने हाते शिवणे नाही. आणि मग एक व्रत झालं की दुसरं व्रत, दुसरं व्रत झालं की तिसरं व्रत. व्रत करतो. व्रत करणं वाईट आहे का? चांगलं आहे, पण परमात्म्या करता. पण ह्याची व्रत परमात्म्या करता नाही, सगळी सकाम व्रत. हो, धन मिळालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, याच्या करता. आणि हा देव झाला की तो देव, ते देव झाला की ते देव, हे व्रत झालं की ते व्रत, ते व्रत झालं की ते व्रत. व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते, इष्ट आणि पूर्त कर्मही तो करतो. व्रत अनेक करतो. वास्तविक पाहता तेच व्रत भगवंता करता केलं तर भगवान त्याला प्राप्त होईल, एवढं व्रत केल्यानंतर. पण त्याची व्रत जी असतात ती सकाम व्रत असतात. इष्ट आणि पूर्त. इष्ट म्हणजे यज्ञाधिक, आणि पूर्त म्हणजे वापी, कूप, आरामाधिक, बागे लावणे, पाण्याच्या पाणपोया तयार करणं, धर्मशाळा बांधणे. पण सकाम बरं का, हे सगळं करतो पण पुण्य मिळवण्याकरता, स्वर्गात आपल्याला जागा मिळावी, आपली कीर्ती व्हावी म्हणून सगळी इष्ट पूर्त कर्म करतो, मोठे मोठे यज्ञ करतो. व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचून हाते शिवणे नाही. काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कुठल्याच कर्माला तो स्पर्श करत नाही. तैशी नित्य नैमित्तिके कर्मे जे आवश्यके, तयाचे विषयी न शिके बैसला उठो. वास्तविक पाहता कर्म करायला शास्त्राने आपल्याला सांगितले, नित्य नैमित्तिक कर्म केलं पाहिजे. 4 प्रकारची कर्म आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. त्याच्यामध्ये काम्य आणि निषिद्ध सोडायचं आहे आणि नित्य नैमित्तिक करायचं आहे. पण नित्य नैमित्तिक करत असताना फलाच्या इच्छेने करायचं नाही. पण हा नित्य नैमित्तिक करत नाही, काम्य कर्म मात्र करतो. अमुक यज्ञ केला तर मुलगा होईल, अमुक यज्ञ केला तर धन मिळेल. शास्त्रात हे सगळं सांगितलंय. शत्रू मारण्याचे सुद्धा यज्ञ आहेत. असले यज्ञ करतो, असली काम्य कर्म करण्यामध्ये त्याला त्या ठिकाणी रुची आहे. तशी नित्य नैमित्तिके कर्मे जे आवश्यके, तयाचे न शिके बैसला उठो. येरा काम्याचे तरी नावे, देह सर्वस्व आघवे, वेचिताही न मनवे बहु ऐशे. आणि काम्य कर्म करताना सगळा देह जरी गेला तर त्याला काही वाटत नाही. अगा देवडी वाडी लाहिजे, तेथ मोल देता न धाईजे, पेरिता पुरे न मैजे बीजेवी. का परिसू झाली हाती, लोहा लागी सर्व संपत्ती, वेचू करिता ये उन्नती साधक जैसा, तैशी फळे देखोनी पुढे. काम्य कर्मे दुआडे करी परी, ते थोकडे केलेही मानी, तेने फळ कामुके, यथाविधी नेटके, काम्य कीजे ते तुके क्रिया जात. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नुसतं तया व्यसन काम क्रीडेचे. हो, तो वेगळा विषय असू द्या.
चला, व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचून हाते शिवणे नाही, पै ग्रीष्मांतीचा वारा नगरेची रचावी, जळाशय निर्मावी. हां हां येणारच आहे पुढे. तैसे पै ग्रीष्मांतीचा वारा विसो नेणे विरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्री दिव. ग्रीष्म ऋतूतला शेवटचा वारा क्षणभर विश्रांती घेणे जाणत नाही. ग्रीष्म उन्हाळ्यामध्ये शेवटी जो वारा सुटतो तो अजिबात थांबत नाही वारा. तैसा न म्हणे व्यापारा रात्रंदिवस, त्याप्रमाणे रजोगुणी व्यापारात एवढा व्यग्र असतो की त्याला रात्रही कळत नाही दिवसही कळत नाही. हो, रात्रीचा सुद्धा जागे असतात काही काही लोक. व्यापारी लोक जे असतात ना ते रात्रीचे जागे असतात, दिवस रात्र काबाड कष्ट करतात. हो, आणि इकडे भजन नामस्मरण चिंतन जागायचं म्हटलं तर लगेच झोप लागते. कथे काळी निद्रा लागे, कामी श्वाना परी जागे. काम्य क्रिया करायच्या असेल किंवा व्यापार करायचा असेल, काही पैसे मिळणार असतील, रात्र रात्र जागतात. त्याला रात्रही कळत नाही दिवसही कळत नाही. रजोगुणी मनुष्य आहे, सारखा त्या ठिकाणी विश्रांती घेतच नाही, सारखा करत राहतो. रात्रंदिवस काबाड कष्ट करत राहतो, रात्रंदिवस व्यापार करत राहतो. त्याला समजायचं रजोगुण वाढलेला आहे. काय चंचळ मासा, कामिनी कटाक्षु जैसा, लवला हो तैसा विजूहू नाही. आणि त्याची चंचलता किती असते. रजोगुणी माणसं जी आहेत ती स्थिर नाही. घडीत हे करणार, घडीत ते करणार, घडीत ते करणार, हे करू का ते करू का ते करू का, एक निर्णय त्यांचा कधी होत नाही. आणि देवसुद्धा एक नाही. आन देव मांडी, कुणबटकुळ वाडी, तैसा आन देव मांडी, आदिलाची परवडी परितया. अशा प्रकारे सारखं बदलत राहतो, चंचल आहे तो. किती काय चंचळ मासा. मासा चंचळ आहे, पण हा माशापेक्षा जास्त चंचल. मासा बघा तुम्हाला स्थिर नाही, लगेच इकडे की लगेच इकडे असा चंचल असतो. कामिनी कटाक्षु जैसा, ज्याप्रमाणे स्त्रीचा नेत्र कटाक्ष जसा चंचल असतो तसा रजोगुणी चंचल असतो. त्याच्या चंचलते एवढा वेग विजेत सुद्धा असत नाही. वीज जशी आता चमकली लगेच त्या ठिकाणी इथे चमकली लगेच इकडे चमकते, इकडे चमकली लगेच इकडे चमकते. तसा हा रजोगुणी मनुष्यसुद्धा काय असतो, चंचल असतो. तयाच्या ठाई उदंड, अज्ञान असे वितंड, चांचल्ये भावंड मरकटाचे. जणू काही माकडाचा भाऊच. माकड जसं चंचल असतं त्याप्रमाणे हा चंचल आहे. ते तुले निगा वेगे, स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे क्रियाची ये. म्हणून वेग धारण करतो तो. लवकर लवकर करा म्हणतो, हे करा ते करा ते करा, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. ते तुले निगा वेगे, स्वर्ग संसार पांगे. हो, स्वर्गातलं इथलाही आनंद, संसारातलाही आनंद, विषय सुख मिळालं पाहिजे आणि स्वर्गातलंही विषय सुख मिळालं पाहिजे. आगी माझी रिगे क्रियाची. जसं वास्तविक पाहता संसारातल्या सगळ्या क्रिया म्हणजे आगच आहे, पण त्या आगीत शिरतो तो. स्वर्गातल्या सगळ्या क्रिया म्हणजे काय, यज्ञ करायची म्हणजे आगच, पण ही सगळी आग सहन करतो. संसाराचं वर्णन करताना तापत्रय जेथ चौकडे जळत ओनवा, येथून न निघिजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा न भजिजे माते. तापत्रय अग्नीचा लागला असे ओनवा, कवन करी सावा धावा, पण तरीसुद्धा अशा आगीमध्ये तो जातो. संसारातली सगळी कर्म म्हणजे आगीसारखीच कर्म आहेत, पण त्याला त्या ठिकाणी इच्छा इतकी वाढलेली असते, पण तो आगीमध्ये शिरतो. एकोत्रयाच्या वाडीत जळती आगी घाले ती उडी,
अनायासे स्वगुडी सांडिती केवी. एकोत्रयाच्या वाडी म्हणजे काय हो? 100 रुपयावर 1 पैसा. म्हटले 1 पैसा देतो, पण ते माझं घर जळतंय, ते आत ठेवलेत पैसे नाही ना. हां, असं आहे का? जळत्या आगी घाली उडी. जळत्या आगीत सुद्धा उडी घालायला तो काय होतो, 1 रुपये दे, नाही तर तुझ्या समोरच आता जळत्या आगीत उडी घालतो, दे लवकर, माझं व्याज दे, व्याजाने लावलेले पैसे. म्हणजे मिळणार किती? 1 रुपया. दिले किती? 100 रुपये. 100वर 1 मिळणार आहे, 1 रुपया ना 1 पैसा. पण त्याच्यासाठी जळत्या आगीत उडी घालायला तयार होतो. तेतुली निघा वेगे, स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे. क्रियाची आग आहे, पण त्या आगीत ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेची या साखळा, खटाटोपू आहे गळा व्यापाराचा. अशा पद्धतीने जीवात्मा हा देहाहून वेगळा असताना सुद्धा देहा वेगळा, पण तृष्णेच्या साखळाले, तृष्णेच्या साखळीने बांधला जातो. रजोगुणामुळे वाढलेली तृष्णा आणि खटाटोपो आहे गळा व्यापाराचा. सगळा व्यापाराचा खटाटोप करत राहतो, आशेची बेडी पायात अडकवतो आणि व्यापाराचा खटाटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो. जन्मभर व्यापार करतो, जन्मभर काम करतो, पण त्याच्या हाताला शेवटी काही लागत नाही. रजोगुण वाढल्यानंतर ऐसा देही देहा वेगळा. देही असून सुद्धा तो देहा वेगळा आहे, पण वेगळा असला तरी सुद्धा ही तृष्णेची बेडी पडली ना पायामध्ये, बांधला गेला तो तृष्णेमुळे, आशेमुळे, इच्छेमुळे. आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. आशारूपी शृंखळेने जो बांधला, येयाबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगवत. आशा नावाची साखळी अशी की जिने यांना बांधलं ते नुसते धावतच सुट. एका साधूला विचारले, एका सज्जनाने म्हटले, आकाशामध्ये हे विमान उडतंय, ते म्हटले या आकाश में जे चिड़िया उड़ती है, क्यों उड़ती है? म्हणजे उसके पीछे आग लगी है म्हणे. मागे तिची आग लागलेली. तसं माणसाच्या अंतःकरणामध्ये ही कामाची, इच्छेची, वासनेची आग लागलेली असल्यामुळे, लोभाची आग लागलेली असल्यामुळे ते सारखं धावत राहतो. ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेच्या साखळा. तृष्णेला काय म्हटलंय? साखळी म्हटली. विषयाशी ती बांधून टाकते, क्रियेशी आपल्याला बांधून टाकते. बेडी येती, खटाटोप आहे गळा व्यापाराचा, आणि सगळा व्यापाराचा खटाटोप गळ्यामध्ये बांधून आपल्या घालते. हे रजोगुणाचे दारुण, देही देही असे बंधन, परिसाता विंदान तमाचे ते. अशा प्रकारं दारुण असलेलं आत्म्याला, जीवाला बंधन रजोगुणामुळे होतं. आता तमाचं सुद्धा जे काही कौशल्य आहे ते ऐक, असं पुढच्या त्या ठिकाणी प्रवचनात सांगतात. आपण याचा विचार उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की